भयानक प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट लागतं. पण हॉटेल उघडणं तरी कुठे सोपं आहे. पण आम्ही केलंच ना ते. रॅपिड स्पीडने केलं. लग्नही होऊन जाईल. प्लीज लावा ना लग्न. गुरुजी तुम्ही सांगा काय लागतं लग्न लावायला? दक्षिणा. गुरुजी आता खिशात तणे खायला सुद्धा पैसे नाहीयेत. गॉडमॅन, तुम्ही गॉडफादर पाहिलात का? I'll make you an offer that you can't refuse. एक डील देतो तुम्हाला. तुम्ही जर आज आनंदीचं लग्न लावलं ना, तर आनंदीची पहिली अॅनिव्हर्सरी होईपर्यंत तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये कधी आलात तरी तुम्हाला एक मसाला पापड फ्री. एवढंच? बरं, कधी आलात तरी जेवण फ्री. हा बाई. ओके, अख्ख्या कुटुंबाला जेवण फ्री. ओके, डील डन. चला. गुरुजी बघा फार मोठी ऑफर आहे. साधे सुधे लोकांना मिळत नाही, एकदम VIP लोकांना मिळते. तुम्ही फार प्रिव्हिलेज जाता, तुम्हाला मिळाली ऑफर. फुल रिस्पेक्ट बाई, फुल रिस्पेक्ट. हो, प्लीज प्लीज प्लीज. आता तरी हो म्हणा. आता काही राहिलं नाही. झब्बा पसरतो. हो म्हणा ना. बरं बरं, ठीक आहे. मी सामानाची यादी देतो, पण मंगळसूत्र लागेल. मंगळसूत्र पाहिजे ना? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. अब यहाँ से कहाँ जाए हम तेरी बात. अरे नसीब का चक्कर देख आनंदी. काही दिवसांपूर्वी मी या खुर्चीत बसले होते आणि तू मला रेडी करायला आली होतीस, आणि आज तू या खुर्चीत आहेस आणि मी तुला रेडी करणार आहे यार. कूल. हो ना. आणि बघ ना, आणि तेव्हा तू तुझ्या लग्नात पळून आलीस आणि आज तर ही पळून जाऊन लग्न करणार आहे. फुल स्टाईल. हे होतं फालतूगिरी. मला काहीतरी आठवलं. अय पोरी, जरा धावपळ कमी कर. तुझ्या लग्नात आनंदी चक्कर येऊन पडली, तसं आता आनंदीच्या लग्नात परी चक्कर येऊन पडेल. मग सगळे म्हणत बसतील, परी पडली. कसं काय बोलतेस? हळू. आनंदी, माझ्या लग्नातला ड्रेस आठवतोय ना तुला? लिझा घालशील? अगं पळून जाण्यात हा एक्सपर्ट आहे. माझ्या बाबूने दिलाय मला. एक तू घाल ना प्लीज. माझा बाबू तुझ्या बाबू सारखाच आहे ना, त्याला खूप आवडेल तू घातलास तर. आणि मला पण. त्यांना मी नाही आवडली तर, त्यांनी मला नकार दिला तर? नाही तर मग पळून जाऊ ना आपण. नाही यार रुपेश, मम्मीच्या मनाविरुद्ध असं पळून नाही जायचं आपण. अरे बाबा, हिच्या डोळ्यात तर 24 तास पाणीच असतं. तुला माहिती का, आमच्या गावाकडं ना हापशा आहे. त्या हापशाला पण इतकं 24 तास पाणी येत नाही. जरा येतं का प्लीज, आम्हाला पाणी पाहिजे तिकडे. हो, एक काम करूया, याच पाण्याने तुमचा चेहरा धुया आणि रेडी होऊया यार. काय तू सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.